बाबांनो कुठे निघालाय? काय नाही ना क्रिकेट खेळ चाललोय. अरे बाबांनो आमच्या याला नव्हतं क्रिकेट. आमच्या याला आम्ही इट्टी दांडू खेळायचो. इट्टी दांडू? हो. बरं बोला की ना कशाला बोलावलंय? अरे काय नाही, तुमच्याकडे 5 रुपये आहेत का? सकाळपासून बिडी वडली नाही ना, जरा बिडी वडली की बरं वाटतं. बिडीची तलाप आली. ए राजा आहेत का तुझ्याकडे पैसे? 5 रुपये थांब बघतो. ना हे जरा 1 रुपया. आले का 1 रुपया? जरा बस जाऊ का आता? जाऊ असू दे, आता काय करायचं. अरे नाना किती उशीर त्या 1 रुपयाकडे बघत बसणार आहेस? हा कोण नामदेव? कुठं चाललं एवढं सकाळी? बस की बस बस बस. बरं झालं बाबा, देवाने जाणार जाऊन. अरे नाना वैरण काढाय वेळा नाही होता, तो जुना मोडला तर म्हणलं आता सातारमधनं जाऊन सनीने एक वेळा आणावा. अरे तुला येळाच पाहिजे ना, मग मी देतो की. परवाच नवीन येळा आणलाय, बायकोनं 2 आणले ती. पण माझं एक काम कर, मला फक्त 50 रुपये दे. माझा अंग थरथर कापायला लागले यार. मला फक्त 50 रुपये दे. अरे बाबा नको, घरातला येळा आणून देशील आणि तुझी बायका पोरं येतील माझ्याकडे शिवाय देत नाही बाबा, मी कशाला म्हणतो यार. तू नाही म्हणू नको बाबा, तुझ्या पाया पडतोय बघ, पण नाही म्हणू नकोस. अरे पाया बिया कशाला पडतोय नाना? तू चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर होता, त्या दारू पायी तू वाटोळ झालं. दारू पिऊ नकोस. धन्यच बाबा, दे आई वेळा आणून सनीने घरनं. हे घे 50 रुपये आणि इथंच बसून राहतो, लवकर ये. बरं झालं बाबा, देवाकडे आलाच धावून. तू नको काळजी करूस. आता सांगितलं तू सातारला जाणार होता, 100 रुपये गाडीला घालवणार. देतो की नवा खटीरा आहे 50 रुपये. इथंच बस, मी घेऊन येतो. इथंच बस. काय रे देवा, खायला नाही दाना आणि दारूने गेला नाना. ए राधे, तुझं डोळे फुटले तर नवरा आलाय दिसत ना. पाणी दे की. दिसतंय की नवरा आलाय ती. मोठा पराक्रम गाजवून मीठ भावरीने दृश्य काढू का आरती ओवाळू? नव का बाबा धमावतोयस मला? कुठल्या जन्मीचं पाप केलंय मी? नव तुझ्याकडे इतकं पैसे येतातच कुठनं 10 रुपयाला? अरे बाबा पुरगी मोठी झाली, कधी शाना होणारेस? अगं राधे, तू नको टेन्शन घेऊ, मी हाय ना. माझ्या जरा थोडं डोक्याला टेन्शन आहे म्हणून पितोय. कसलं टेन्शन आहे रे तुला? मी रोज मातीत मरतीया, माझं मुनगुट मोडपर्यंत काम करतीया, तुला खायला घालतीया. मला नाही बाई टेन्शन. मम्मी पण दारू पिली पाहिजे. थोबाडच फोडीन बघ. दारू पितीया नको, तू दारू पिऊ नको. दारू लय वाईट आहे. इथं मला दारूला पैसे नाही, तुला कुठं आणायचं? आता काय व्हायचं राहिलंय? काम धंदा सोडून नुसतं ढोसायला पाहिजे. रोज उठून कुठं आणायचं हो पैसे? पोटाचं बघायचं, पुरीच्या शाळेचं बघायचं का तुम्हाला प्यायला देऊ पैसे? राधे, तुझ्या शपथ मी उद्यापासून दारू पिणार नाही, सोडणार. कुठं नरड्यात? हे रोज रोज ऐकून थकली मी. पोटात असली की पोपटासारखं बोलताय आणि उतरली की मांजरावानी येस जरा घालताय. पोरगी यायचं टायमिंग झालंय शाळेतनं. जावा तिकडं आडवं पडा खाटव. का ग? मी जवळ आलं की तुझ्या काय अंगाला काटे टोचतेत का? का दुसरीकडे कोणतरी बघितलायस? हो बघितलाय. काय करणार आहे तुम्ही? उलट बोलतेस मला. मार
एकदाच खलास करून टाक म्हणजे 10 रुपयाला मिळेल तुला. आया काय झालं काय रडतीस? नाना मारलं ना तुम्ही तिला? तुला माहिती ना तुझा बाप पेल्यावर कसा तमाशा करतो ती. काय करायचं बया आलाय भोगाशी. नाना कशाला पेटताय? उगाचच गावाला तमाशा दाखवताय. तू पण नको आहे ग चुरू बोलू. मी कुठं चुरू चुरू बोलते? सांगते तुम्हाला तुमच्या पुढं किती बमला हाय तसंच चालू. मी माझ्या पदराची पेतोय, कोणाच्या बापाची पेत नाही. पेताय की घरातल्या वस्तू ऐकून. एकदाचा आम्हाला पण एका म्हणजे पोटभर दारू पिचिला. काय गे तुझे काय ऐकलं घरातलं मी? आणि हे काय कुणाला दिला होता यो विळा? तो नामदेव काका भेटला होता त्यानंच सांगितलं मला. विळा ऐकून दारू प्यायला पैसे नेलंय. माणूस काय हाय म्हणून त्या बिचाऱ्यानं परत येळा दिला. सांगू नको म्हणलं तर सांगितलं. सोने तू जीवन घे मी रानात चालले आणि त्या बापाला बी वाढ. दारू पिऊन पिऊन भूक लागली असेल. मला नाही लागली भूक, तुम्हीच खावा दोघी. तुम्हाला कशाला भूक लागते? दारू पोटात आहे ना. आय तू काय खाल्लंयस का? तुझ्या बापाची चापट खाऊन पोट भरलंय माझं. तू आपली जीवन घे. या घरात काय चाललंय काय कळना. पळून जाऊसं वाटतंय. हा जावा पळून जावा. मी काय कुठं बी भीक मागून खाईन. तुमच्या असल्या वागण्याने तेच दिवस येणार आहेत. सोने तू जीवन घे. मी घेतली चटणी भाकरी रानातच खाईन. आणि हो त्या बाजूच्या आरतीकडे जा आणि अभ्यास करत बस. अगं आय उद्या सरांनी फी भरायला लावली. अगं मालकानं अजून पैसे नाही दिलं. मालकानं दिलं की देते तुला. हा दे दिलाच ते पैसे. पोरीनं मागितलं की लगेच देती आणि म्या मागितलं की तोंड वाकडं करते. या मला बी 50 रुपये पाहिजे संध्याकाळी. हो देते की करणीचा हिरण फुकटचा तोरा. सोने जाते ग मी. ए पोरे थांब जरा. का हो नाना? कुठे चालली तिकडं? दुकानात. आमच्या सोनीची मैत्रीण तू. काय नाही घरी जाऊ दुकानात? अंडी आहे ना अंडी आणायला सांगितलं की दुकानात. किती आणणार आहे? 3. होय. हो आता किती पैसे आहे ती? 15 रुपये. तुला 4 अंडी देऊ का 15 रुपये? हा द्या की. आण. बरं झालं काम झालं माझं बी. हे बघ उडू नको कोंबडी जाय ती. नाही आणि हो आमच्या सोनीला सांगू नको. नाही आता करशील जाऊ बरं कालवा. नाही. दुकानात आणले ती म्हणा आईला. हो जा. जाऊ का? हा बरं झालं बाबा पोरीनं 15 रुपये दिलं मज्जाच झाली. आता ह्यात कुठेतरी बघून जुळणी केली पाहिजे. हे नाना अरबत कित काय झाल्या? अरबत कित बोल लवकर मला गडबड आहे. अरे नाना सारखी तुझी गडबड असत्या. जरा इथं बस. बरं बोल लवकर काय म्हणतेस? तू इथं बसलात ना माझं जरा ऐकून घे. मग मी तुला 10 रुपये देतो. हा लेका तू चिंध्या पिढ्या झालायस पाकन मला कुठलं रे 10 रुपये देणार? तो तुला दाखवतो की बघ माझ्याकडे 10 रुपये ती की नाही. तिथं बस. माझं जरा ऐकून घे 5 मिनिटं मग तुला देतो 10 रुपये. बरं बोल काय आहे ते लवकर बोल. होय रे नाना तू 10 रुपये पितोस? आता हे काढलंच वय. अरे बाबा माझ्या डोक्याला काहीतरी टेन्शन आहे म्हणून पितोय का उगाच पितोय का मला हाऊस आली? कसलं टेन्शन आहे रे तुला? हा तुला काय कळणार आहे त्यातलं? आता तुझ्या समोर पोरीला 15 रुपयाला 4 अंडी दिली बघितलंस ना. आता अशीच कुठंतरी जुळणी करणार. आता ती बघितलं पाहिजे तुझ्याकडनं 10 घेणार 25 झालं. अजून एक 25 असंच गोळा करणार 50ची क्वार्टर मारली की काम झालं बाई. बर मला सांग 10 रुपये जातं का टेन्शन? त्याचं काय बघ
जवळ पोटात आहे का नाही तर काय कशाची आठवण येत नाही बघ. पण एकदा का पोटात उतरली की मग लय टेन्शन येतंय रे. नको रे नाना पिऊ, काही उपयोग नाही रे नाना दारू पिऊन. बघ माझ्याकडे पण लय पैसा आहे, पण काही पैशाचा हे काय उपयोग नाही, कारण माझी माणसं माझ्याजवळ नाहीत. पैसा असून काही उपयोग नाही नाना. नको रे नाना दारू पिऊ. माझा बी नाना सुखाचा संसार होता, माझी बी पोरं बाळ होती, पण ह्या दारूच्या पायात सगळं गेलंय बघ नाना माझं. आता माझ्याकडे काहीच नाही. तू काय 10 रुपये दाखवून माझा टाइमपास करतोयस का? नाही रे नाना, तसं काय नाही. धन्य आहे बाबा तुझं. हे घे 10 रुपये. अरे आयुष्यभर मला वाल्याचं वाल्मिक व्हायला कधी जमलं नाही, पण आता इथून पुढे तरी दारू पिऊ नकोस रे नाना. खरं सांगतोय तुला, नको दारू पिऊस. बरं तू असं कर, आता इथं निवांत झोप तासभर एक. मी येतो जाऊन. हा येतो लगेच आलोच. या किती वेळा समजून सांगितलं या नानाला, पण नाना काही कुणाचं समजून घेणार. ह्या बाबाने तर सळुकी बळू करून ठेवलंय. ठेवलेली वस्तू जागेवर नाही म्हणजे याच काम असणार आहे. नव इथं पुरीच्या पट्ट्या ठेवल्या होत्या, तुम्ही नेलेत का? मला काय करायचं पट्ट्या? काय पट्ट घालून नाचायला जाऊ मी? देवानं सरळ तोंड दिलंय, सरळ बोला येत नाही बाई. मी सरळच बोलतोय. मला काय माहित कुठे पट्ट्या? तुझं कशाला काय घेतोय मी? माझं नशीबच दरिद्र आहे, तुम्हाला बोलून काय उपयोग आहे? अहो 1-1 रुपया साठवून पुरीला पट्ट्या केल्या होत्या. आता हितल्या पट्ट्या कुठे गेल्या का भूतानं खाल्ल्या? अगं कशाला पाहिजे तिला आत्ताच पट्ट्या? तिचं वय तरी आहे का पट्ट्या घालायचं? बघू लगीन झाल्यावर नवरा घेईल तिला पट्ट्या. लाज तरी वाटते का काय बोलायला? लेकरानं वाईच हावसानं काय आणलं तर ती बी भगवान झालंय. तू लय बोलायचं लागली जाता. धरणीला खायला का धरणीला बाहेर नाही रे. तुला दाखवतो जाता. मी धरणीला बाहेर झालो नाही. एका धोपाडीत पाणी बघ. दुसरं येत आहे काय तुम्हाला? बांगड्या बरा बघ रे बोलू. मारलंय वाटतं. हो ना ना, कळतंय का काय तुम्हाला? रोज उठून लोकांना तमाशा दाखवताय. वाटतं ही बिचारी रोज मरतीया, उन्हात कष्ट करतीया, थोडी तरी दयामाया आहे का तुम्हाला? हो मांजा वहिनी, तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या मध्ये मध्ये बोलू नका. परत हात लावूनच बघा तुम्ही. सांगते तुम्हाला मी पोलीस स्टेशनला कंप्लेंटच करते तुमच्या नावची. राधेला दुखतंय का ग? लय बाया मारलंय. अव मंदाबाईनी 1-1 रुपया साठवून पुरीला पट्ट्या आणल्या, इथंच ठेवल्या होत्या डब्यात. आता बघितलं तर गायब. आणि एवढंच मी विचारलं त्यांना तर एवढा तमाशा केलाय. अगं गप, रडू नकोस. ह्याच का पट्ट्या तुझ्या पोरीच्या? अगं बया, ह्याच की तुमच्याकडे कशा? तुझ्याच नवऱ्यानं माझ्या नवऱ्याकडे दिले आणि 500 रुपये घेऊन गेला. काय र देवा, मंदाबाईनी या नवऱ्याच्या दारूनं माझं नुसतं वाटुळं झालंय. अगं आमचा नवरा म्हणला या पट्ट्या घेऊन राधा वहिनींकडे नेऊन दे, आता तरी जपून ठेव.
पैशाची काय काळजी करू नको, मी माझ्या नवऱ्याला सांगते. खरंच म्हणता वहिनी, पण शेजार धर्माला आई बाबा वहिनी आधार आहे बघा मला तुमचं. पण राधा, नाना काय एवढी दारू प्यायला लागलेत ग? काय माहित, डोक्याला टेन्शन आहे म्हणतोय. कशाचं ग डोंबलाचं टेन्शन? अगं राधे, माणूस मात्याड जातो पण हे टेन्शन जात नाही. आणि तुझ्या नवऱ्याला कुणी समजून सांगायचं ग? कळेल की माती आड गेल्यावर आम्ही वनवाशी पडल्यावर. बर चल उठ आता, दवाखान्यात जाऊ, डोक्याला पट्टी करून येऊ. बंदा वहिनी, कसं व्हायचं माझं आणि माझ्या पुरीचं? चल ग, नको काळजी करू. देव काय झोपलाय का? कळतंय की त्याला. आईला इथे येडं झोपलंय कुठं नक्की? रोज इथंच झोपतोय. इथं झोपलंय. राम राम सरपंच. राम 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 राम. हो ना ना, गावचा सरपंच असलो तरी मी तुमच्या पोरासारखा आहे. तुम्ही माझ्या वडिलांसारखा आहे. शेवटी सरपंचच ना तुम्ही. नव या रानमळ्यात एकटंच का बसला असं? सरपंच बसले जरा विचार करत. हो ना ना, असला कसला विचार करताय तुम्ही? सकाळ संध्याकाळ तुमच्या डोळ्यावर तंद्री ना, असला कसला विचार करताय? त्याचं काय सरपंच म्हटलं, दारू सोडायचा विचार चाललाय माझा उद्यापासून, म्हणून बसलो निवांत विचार करत. हा, दारू सोडायला पण विचार करावा लागतोय? हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. कामाला आहे बाबा. बरं ना ना, तुम्ही दारू सोडा, 4 दिवस जास्त जगाल. सरपंच तुम्ही म्हणताय ते खरं आहे बघा.
उद्यापासून मी खरंच दारू पिणार नाही. माझ्या पुरी शपथ घेऊन सांगतो मी. ना तुम्ही हे म्हणला ना मला ऐकून बरं वाटलं. ना जरा शहाण्यासारखं वागा. काय अवतार करून घेतलाय बघा बरं जरा. हा मला सांगा ना उद्यापासून दारू नाही पिणार हे वचन द्या. नाही सरपंच खरंच नाही पिणार मी. पुरी शपथ व्हायची. ना हे ऐकून बरं वाटलं बघ. नाही सरपंच उद्यापासून त्या दारूला सोडचिठ्ठी देणार आहे बघा. कानाला खडाच लावलाय. माझ्या कुलदेवीची शपथ घेऊन सांगतो. नाना हे बोलला ना तुम्ही जीवाला लय बरं वाटलं. हे काय सरपंच पैसे कशाला? हो घ्यावं नाना मला लय बरं वाटलंय तुम्ही दारू सोडली ना म्हणून. हे घ्या आणि संध्याकाळी मस्त घरी जावा आणि गोड पुरणपोळीचं जेवण करा. हा अहो नाना देवानं सुंदर आयुष्य दिलंय माणसाला. कसं सुंदर जगावं का दारूत बुडवून घ्यायचं स्वतःला. उद्यापासून मी चांगलाच वागणार आहे बघा. तुम्ही बघाच. बरं येतो नाना. या मग. राधे ए राधे इकडे का जरा. आता आज लयच नाजूक आवाजात हाक मारताय. काय झालंय? अगं 10 रुपयाला पैसे नसतील म्हणून गोड गोड बोलते. नाही रे बाळा. राधे राधे माझं चुकलंय ग राधे. लय चुकलंय. मी लय त्रास दिलाय तुम्हाला. लय त्रास दिलाय. नाही बाळा मला आज दारूला पैसे नको. मी तुम्हाला लय त्रास दिलाय. माझं चुकलंय. या माझ्या कशाला कोरड पडते. जर पाणी देतेस का? सोने वैस पाणी आण नानाला. किती सांगितलं तुम्हाला दारू पिऊ नका. काय चांगलं झालं बरं या दारूने सांगा बरं मला. आई ग लय पोटात दुखतंय. तुम्ही पडता का जरा बरं वाटेल वाईच. आता ह्या टायमिंगला डॉक्टर बी नसत. सोने वैस मीठ साखर पाणी घेऊन जा. राधे राधे माझं लय चुकलंय ग राधे. मी लय त्रास दिलाय तुम्हाला. तू माझ्याजवळ बस. माझ्याजवळ बस. आज कामाला जाऊ नको तू. इथनं पुढं मी उद्यापासून अजिबात दारू पिणार. तुझ्या गळ्याची शपथ सांगतो. हे घ्या पटकन प्या बघू. ए सोने इथे बस बाळा. इथे माझ्याजवळ बस. माझं काय चुकलं असलं तर मला माफ कर बाळा.
मी काय अहो, बोललो असं काय बोलताय नाना? तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार आहे का? सांगा बघू. हो बाळा, तुम्ही एवढं मला समजून सांगितलं, मी तुमचं कायच ऐकलं नाही. मला माफ करा दोघींनी मी. तुम्ही थोडं झोपता का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. राधे, जरा देवाचा अंगारा लावते का मला? हो, लावते. अगं आई, लवकर या, नानाच्या तोंडातनं रक्त निघतंय. काय? अहो अहो, खरंच केव्हा तुमच्या तोंडात रक्त निघालं? हो, थांबा. चला आपण सातारला जाऊया दवाखान्यात. चला सोने, म्हणता वहिनी आहेत का बघ गं. आपण दवाखान्यात जाऊया. म्हणजे बरं वाटेल. खावणं झालं वाईच खावा हो, तोंडात वाईच घास फिरतोय माझ्या. खावणं झालंय मला. अहो खाल्ल्याशिवाय कसं तोंडा- बरं वाटेल बरं, तुम्ही सांगा. तोंडाला चव नाही माझ्या खावणं. तो असं कर, मी जरा शांत शांत झोपतो. जरा मला झोपू दे. खावणं झालंय. नानाच्या डोक्याचं टेन्शन गेलं का नाही हे देवाला ठाऊक. नाना मात्र जाताना बायकोच्या मुलीच्या डोक्याला टेन्शन देऊन गेला.